आमदार कराड यांच्या पशुप्रदर्शनाने वेधले माळेगाव येथील भाविक भक्तांचे लक्ष. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार, मी गुले हनुमंत बोलतो आणि श्री साहेब रमेश आप्पांचा पेंडल आमदार रमेश आप्पा कराड तर त्यांच्या आजोबापासून म्हणजे दादाराव कराड, त्यांच्यानंतर काशीराम कराड आणि काशीराम कराडच्या नंतर रमेश आप्पा कराड आमदार साहेब, तिसरी पिढी आणि आता चौथी पिढी ऋषिकेश दादा कराड चालूच आहे. म्हणजे आणि त्यांच्या घरात म्हणजे जनावरांविषयी खूप प्रेम, मुख्या जनावरांची त्यांना सेवा करायची आवडते. त्यानुसार ते चालू आहे परंपरा त्यांची. घोडे, गाई, म्हशी सर्वच जनावरांचं त्यांच्याकडे आता जवळजवळ 200 जनावर आहेत, गाई म्हशी. आपण कधीपासून येतात सर इथं? मी कमीत कमी 95 सालापासून येतो. एक वर्ष लिखाणात 8 ते 9 दिवसाचा मुक्काम असतो. आणि आता किती घेऊन आले तुम्ही घोडे? आता सध्या 4 आहेत. त्यांचं वय काय आहे अंदाजे? अलीकडचे 3 आणि पलीकडलं 4 वर्ष. कोणत्या जातीची आहेत? नुकरा, जुनी डुकरं. हीच जात तुम्हाला कशी का आवडली? आवडते, छान दिसते म्हणून. बरोबर. नाही, एक इतर जातीचे मिक्सिंग ठेवण्यापेक्षा एकाच जातीचे ठेवले. त्याचं कारण काय? ते चांगले स्वच्छ पांढरे छान. अच्छा. आणि आता त्या काळात 95च्या काळामध्ये यात्रेचं स्वरूप आणि आताचं काय बदल वाटतं आपल्याला? तर खूपच वाढ झाली ना आणि सुधारणा. असं आता पहिलं आम्ही इथं मंडप नव्हतं, आम्ही कोप करून राहत होतो 95, 96, 97ला. आता ही सुधारणाच म्हणायचं. यात्रेत सुद्धा आता एकाचे बघून पूर्ण मंडप झालेलं एकमेकाच्या यानं. प्रशासनाचं बी चांगलं आहे. यावर्षी काही अडचण नाही कुठली. पाणी, लाईट वेळेवर दिलेलं आहे. शासनाचं बी काही अडचण नाही. रोड माती टाकून घोड्यांना खडे ऋतू नाही म्हणून रोडवर लाल माती टाकलेली आहे. त्याच्यामुळे यावर्षी चांगलं आहे. शासनाचं बी नियोजन चांगलं आहे. आता येणाऱ्या पिढीला आपण काय आवाहन करतात? आता हे आपण सांगणार बाबा या चांगलं आहे, अगर आपलं बघून शिका, अगर घोडे जनावर सांभाळा मुख्य प्राणीला काय त्यांचं ते पुढचं ऐकायचं की नाही ऐकायचं. माझं काय हनुमंत फुले कराड साहेबांचं सर्व हे तुम्ही पशुचं सर्व आपण बघता? रमेश आप्पांचं 95 पासून ही पेंडल चालू बघतो सर.